नको अमृता, नको. हा वाकणीच बोला. अभिनंदन, चांगली बातमी सांगितलीत. पेढे वाटा तिथे, मी येतो थोड्या वेळाने. काय झालंय दादा? वामन, एखादी चांगली गोष्ट घडली ना की त्या पाठोपाठ अनेक चांगल्या गोष्टी घडतात. मोरासकर शुद्धीवर आलेत. आपल्यापैकी कोणीतरी हवं आत्ता तिथे. वाकणी साहेब आत्ता तिथे आणि मी जाईन थोड्या वेळानंतर. भाऊजी, आपली अमृता काय शुद्धीवर आली? चल दादा, लगेच चल. डॉक्टर अमृता ती शुद्धीवर आली आहे, काही काळजी करू नका. चल. हा, पण एक मिनिट, तुम्ही आत्ताच तिला भेटायला जाऊ शकत नाही. मी तिला आत्ताच अँटी स्ट्रेस देऊन पुन्हा झोपवलंय. डॉक्टर, पुन्हा झोपवलंय म्हणजे ती मानसिक धक्क्याखाली आहे. आपण तिला थोडा वेळ द्यायला पाहिजे या ट्रोमामधून बाहेर यायला. म्हणजे अजून धोका टळलेला नाहीये तर? मिस्टर किल्लेदार, काळजी करू नका, फक्त तिला थोडा वेळ द्या. येऊ मी? तसंच तुम्हाला काही वाटलं तर मला फोन करा. या, मी सोडून येतो. माझ्या नरसिंहाची परीक्षा पाहिलीत तुम्ही? मी कधी उलट प्रश्न नाही विचारला तुम्हाला, पण यावेळी प्रश्न एका निष्पाप जीवाचा होता म्हणून वागले मी अशी. क्षमा करा मला देवा, क्षमा करा. आणि या घरावर अशीच तुमची कृपादृष्टी कायम ठेवा. एवढंच मागणं आहे या म्हातारीचं. बाकी काय नको देवा, बाकी काय नको. एक नालायक बाप आहे मी. 15 लाख मतदारांचा पालक आहे. पण माझ्या या मुलीला मी नाही वाचवू शकलो. माझ्या मतदारांना कसं वाचवणार मी? हे बघा, सारखं सारखं असं बोलून नका स्वतःला त्रास करून घेऊन. सगळं ठीक होईल. आली आहे ना आता अमृता घरी. पैसे मिळाले नाहीयेत अजून, त्याचा विचार करा. येडे, पैसा कुठे जातोय? तो माझ्याकडेच येणार शेवटी. पण नरसिंह किल्लेदारांनी माझ्या समोर हात जोडले ही एकदम महत्वाची गोष्ट आहे. तो आता माझा गुलाम झाला. पण मला सांगा, काय केलं काय तुम्ही? असं काय केलं? बऱ्या बोलानं पैसे दे. शेठ, असं करू नका शेठ, बंदूक माझ्याकडे पण आहे. अरे नुसते 80 रुपयाची नाही, चालवायसाठी हिंमत लागते रे. शेठ, मी पण तुमचाच माणूस आहे शेठ, तुम्ही असं करू नका शेठ. पैसे पाहिजे. शेठ, बंदूक पैसे पाहिजे. सोडणार नाही रे, एक पैसा सोडणार नाही मायला. त्याची आई, बहीण, भाऊ, बायको, कोण कोण कुठं कुठं आहे शोध घेतला पाहिजे. वा परशुराम, वा काय आयडिया सुचले मायला. पैसे गेले तर गेले, दादाला आता मूर्ख बनवतो की नाही बघ. त्याला असं दाखवतो मी छातीवर गोळ्या झेलल्या आणि पोरीला वाचवले. चला.